बॅच सुद्धा सुरू झालेली आहे ऑफलाईन. तर आपल्या बॅचचं नाव काय आहे, चला आपण थोडं बघू. एक मिनिट चला. तर आपली जी बॅच आहे तर ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. कशा संदर्भात, तर महाडिस्कॉम विद्युत सहाय्यक. आपल्या बॅचचं नाव काय आहे रे बाळांनो, तर बॅचचं नाव आहे आपला बूस्टर डोस सिलेक्शन बॅच. काय आहे आपल्या बॅचचं नाव, बूस्टर डोस सिलेक्शन बॅच हे आपल्या बॅचचं नाव आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना बूस्टर डोस सिलेक्शन बॅच करायची आहे, स्पेशली ऑफलाईन सांगतोय हा, ऑफलाईन बॅच कशी आहे आपली, ऑफलाईन बॅच असणार आहे. ही बूस्टर डोस सिलेक्शन ऑफलाईन बॅच आहे. याच्यात तुम्हाला 100% फुलमाळी सरांची गॅरंटी तुमचं सिलेक्शन करून देणार. फक्त 1 महिना जरी उरला, एक तुमच्याकडे अजून किती महिने आहे, तुमच्या जवळपास 1.5 ते 2.25 महिने आहे, परंतु तुम्ही 1 महिना जरी असला तर तुमचं सिलेक्शन मी करून देणार. आता तुम्ही म्हणसाल सर का सिलेक्शन करू, कसं, तर बघा, जी तुमची ऑफलाईन बॅचला जे विद्यार्थी येतील ऑफलाईन बॅचला, तर मी म्हणतोय नेहमी रिस्क है तो पोस्ट फिक्स आहे. काय आहे, रिस्क आहे. जर मी रिस्क घेत असेल तर तुम्हाला सुद्धा रिस्क घ्यावं लागेल. काय, मी रिस्क घेतोय तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. त्याच्यामुळे आपण इथे सांगतोय की जर तुम्ही ऑफलाईनला आले तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी एक रिस्क येतो फीस. गोष्ट अशी आहे, जर तुम्ही ऑफलाईन बॅचला आले, तुमचं ऑफलाईन बॅचला सिलेक्शन नाही झालं तर तुमची संपूर्ण फीस परत मिळेल तुम्हाला. ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्र असो की ऑल इंडिया असो, कुणीही तुम्हाला गॅरंटी देणार नाही, कुणीही फीस तुम्हाला परत देणार नाही. हा बंद्या कळतो तुम्हाला, मी पण तुमच्यासारखं गावरान भाषा येते बरं मला. हा बंद्या तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या तळमळीने सांगतो तुम्हाला. मागची जी ऑपरेटरची बॅच होती ना, म्हणजे काय म्हणतो आपण ऑपरेटरला, उपकेंद्र सहाय्यक, एका महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करून दिलं होतं. त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं, अरे तू 2 वर्षापासून 4 वर्षापासून अभ्यास करतोय आणि तुझं काही झालं नाही, आणि आता तू 1 महिन्यात काय तीर मारणार आहे रे बाळा. तो इतका डिमोटिवेट झाले ते विद्यार्थी, ते म्हणले अरे गोष्ट तर बरोबर आहे. त्या विद्यार्थ्याला म्हटलं, जर तुला यायचं असेल तर सगळं कामधंदे सोडून 12 तास अभ्यास करून घेतो, प्रिपरेशन करून घेतो. 1.5 महिन्यात जर तुझं सिलेक्शन नाही झालं ना, 1 ते 1.5 महिन्यात सिलेक्शन नाही झालं ना तुझं, तर तुझी पूर्ण फी परत. काही विद्यार्थी माझ्या गावातले सुद्धा होते, गावातल्या विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही आता पैसे देऊ नका, नंतर पैसे द्या सिलेक्शन झाल्यावर. तर असे सुद्धा विद्यार्थी आपण सिलेक्शन करून दिलंय. तर ही तुमच्यासाठी चॅलेंज बॅच बूस्टर डोस सिलेक्शन बॅच. तर या बॅच मध्ये तुम्हाला सिलेक्शनची गॅरंटी, जर तुमची सिलेक्शन झालं नाही तर संपूर्ण फी परत तुम्हाला मिळेल. तरी ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच करायची असेल, याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ फॅकल्टी वगैरे शिकवायला राहील तुमच्याकडून. काय मास्टर प्लॅन करून तुम्हाला सिलेक्शन करून द्यायचं, ती आमची जबाबदारी. तो मास्टर प्लॅन आपण लीक करत नाहीये. जो आपला शिकवण्याचा मास्टर प्लॅन असेल तो लीक होणार नाही इथे. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी काय करायचं आहे, जो आपला नंबर आहे 9404040019, ह्या नंबरवर काय करायचं आहे, तुम्ही तुमचं नाव, ट्रेडचं नाव, ऍड्रेस आणि ट्रेड हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही काय करायची आहे, पाठवायची आहे. म्हणजे तुमचं नेम, ऍड्रेस, ट्रेड आणि मोबाईल नंबर. काय मोबाईल नंबर, तर इतके तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला फोन वगैरे करू नका. मी फोन उचलणार नाही, पहिलेच सांगून देतो, कारण माझ्या मागे खूप कामं असतात. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोन मी उचलणार नाही. ह्या बॅच की मला सर बॅच जॉईन करायची, काय करायची, ते तुम्हाला सर्व रिप्लाय देण्यात येईल. याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर आपली लिमिटेड बॅच, जी की 200 विद्यार्थ्याची लिमिटेड बॅच असणार आहे, आपण त्या विद्यार्थ्याची लिमिटेड बॅच आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन बॅच जॉईन करायची आहे विद्युत सहाय्यकची, तर तुम्ही म्हणसाल सर आता तर खूप दिवस कमी राहिले, 1-1.5 महिन्याच राहिला, 1.5 महिन्यात काय करणार आहे आम्ही, तर ती जबाबदारी आमची आहे. आम्हाला काय करायची, काय स्ट्रॅटेजी द्यायची, काय सिलेक्शन फॉर्म्युला द्यायचा तुम्हाला,
तर ते आमच्यावर जबाबदारी आहे. काय शिकवायचं, गणित शिकवायची, बुद्धिमत्ता शिकवायची, टेक्निकल शिकवायचं, मराठी शिकवायचं, ती जबाबदारी आमची. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे. नंबर वगैरे, तुमचं नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, ट्रेड सगळं शेअर करायचं आहे व्हॉट्सअपला. फक्त व्हॉट्सअपला शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती तुम्ही काय करायची आहे, पोहोचवायची आहे. फीस करू नका. फीस तुम्हाला सांगण्यात येईल, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सगळी माहिती मिळेल. फक्त तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची रिस्क